किंवा बहुजन समाज असेल की ज्यांनी बाबासाहेबांना वाचलेलं आहे, हा सगळ्यात अगोदर संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर होतं। परभणी सारख्या ठिकाणी एक मानसिक रुग्ण, हा पोलिसांचा रिपोर्ट आहे, परंतु त्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र आपला निषेध व्यक्त केला। आंदोलन हे आंदोलन असतं, घडली असेल आम्ही ती मान्य करतो, पण जो मुलगा या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला आहे त्याची चूक फक्त एवढी होती की झालेल्या घटनेचं तो चित्रीकरण करत होता, तो घेत होता। तो चूक मुलांची, कार्यकर्त्यांची असेल किंवा पोलीस, तो व्हिडिओ कॅमेराचा कैद करण्याचं कारण असं होतं की पोलिस कुठेतरी चुका घेऊन गेले, कस्टडी ठेवला, मारहाण केली आणि त्याचा तो मृत्युमुखी पावला। केला असेल, तुम्ही सुद्धा केला असेल। पोलिसांना कधीच पोलिसांना त्याला मारायचा अधिकार दिलेला नाहीये, पण का कुणास ठाऊक जातीवादी द्वेषातून असेल, सरकार असेल, प्रत्येक वेळेस दलितांवर अन्याय अत्याचार यांच्या कार्यकाळात होत आलेले आहेत। 2018ला जी दंगल घडली, या दंगलीची माहिती 1 महिना अगोदर घडली। त्या ठिकाणी जो पोलीस पीआय होता, प्रमोशन देण्यात आलं। हा काय तुम्ही जनावरांसारखा मारता आमच्या मुलांना? जेव्हा संविधानावर घाला होईल, आज फडणवीस सरकार या ठिकाणी आलं आणि दुसऱ्या दिवशी सरकार आमचा नेता जो याच्यामध्ये हृदय, त्यांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची आहे। मान्य विजय वाकोडे साहेब देखील एवढा प्रेशर आला, त्यांनी देखील एवढा प्रेशर घेतला की काल त्यांचं त्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे। कोण मध्ये पडायची? मित्रांनो, त्यांनी बाबासाहेब वाचला, LLBचं शिक्षण घेत होता, त्यांनी ठरवलं असतं तर त्यांनी शिक्षण, परंतु बाबासाहेब वाचल्यानंतर त्याच्याही लक्षात आलं की अरे आपल्या या बहुजनावर अन्याय अत्याचार होते, संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला नाही। पण मला या ठिकाणी असं वाटतं माझे आपल्याला कामं वाटून दिलेली आहेत। मातंगांनी या ठिकाणी, वडिलांनी दगड हाताने फोडायचा, मला सांगा त्याला माणसं फोडायला किती वेळ लागला असता? आज जर पोलीस वर्दीत नसेल किती वेळ लागला असता? पण त्यांनी त्या ठिकाणी वर्दीची इज्जत केली। जी वर्दी चालला होता, पोलिसांना घडला असेल, परंतु त्याला न्याय द्यायचं काम या ठिकाणी त्यांनी केलं पाहिजे होतं। एक मानसिक रुग्ण आहे, संविधान वाचवायचंय, संविधानासाठी झालेले मानसिक रुग्ण आहे, ते असतील, आम्ही असेल, आपण सगळेजण असतो, तर जे जे अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर 302 सारखा गुन्हा गंभीर दाखल झाला पाहिजे। न्याय हा सर्वांना सारखा असतो। आज तुम्ही जर ही गोष्ट अशीच जर भारत पेटल्याशिवाय राहणार नाही। मी म्हणत नाही सर्वच पोलीस वाईट असतात, मी म्हणत नाही सर्वच कार्यकर्ते वाईट असतात, सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे। कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला मस्करी वाटते का? ज्या वेळेस हजारो कुटुंब असतात करत असतात, कार्यकर्ते जर नसतील तर ही चळवळ भविष्यात संपून जाईल। तुमच्या आमच्या सारख्याला घरात घुसून मारलं तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे। संविधान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पोलिसांच्या अंगावर, तोपर्यंत आपला भारत देश हा एक आहे। संविधान संपलं तर लोकशाही संपुष्टात येईल, लोकशाही संपुष्टात आली तर मनुवादी सरकार फक्त चूल आणि मुलापुरतं मर्यादित राहावं लागेल। मित्रांनो, काय सांगतो मनोधी कायदा? वैश्य आणि क्षेत्रीय
हे 3 वर्ण सोडले तर तुम्ही आम्ही सगळे शूद्र आहोत. मग त्याच्यात मराठा असतील, देशमुख असतील, जे आज स्वतःला गेलेले आहेत. त्यामुळं कुठल्या जातीला नावं ठेवण्यापेक्षा आपण संविधानाची जातीवाले वाईट असतात. तो एखादा वाईट आहे म्हणून त्याला सगळ्यांना दोष देत माध्यमातून की ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे, ज्या महिलांना मारहाण, सर्व सिनियर ऑफिसर, त्या भागातील कलेक्टर साहेब, या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत मनुष्यवधाचे आणि त्यांना तात्काळ चालू आहे. पण मित्रांनो, आपल्याला न्याय मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. का न्याय मिळणार नाही? कारण त्यांचं सरकार आलेलं आहे. बडतर्फ करतील, परत सेवेत घेतील आणि परत ते कामावर रुजू होतील. तुमचा आमचा हा सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी सांगितल्याप्रमाणे आपण शिकला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण संघर्ष केला पाहिजे. आपल्याला न्याय हा शेवटपर्यंत अशाच पद्धतीने मागावा लागेल. त्यामुळे आपण शिकलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगल्याची वाईटाची ही माहिती आम्हाला अनुभवलं जातं आम्ही की पोलीस प्रशासन प्रत्येक वेळेस पोलिसांनी जे केलं हे अतिशय चुकीचं केलेलं आहे. तुम्ही त्यांना झेलला टाका, पण तुम्हाला जे संविधानाने मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गातून तुम्ही चाललो होतो. तुम्ही दुश्मन आहे. जसं काही त्याने तुमच्या घरात चोरी केली, जसं काही तुम्हाला त्यांनी शिव्या घातल्यात, अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर कारवाई केलेली. अशा हजारो सूर्यवंशी येणाऱ्या काळात तयार होणार आहेत हे आपण लक्षात घ्या. 1 जानेवारी आहे म्हणून आपण सर्वांनी मित्रांनो आपण शांततेत सहकार्य करायचं. या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत. येणारे पाहुणे आपले पाहुणच्या नंतर जर या सोमनाथ सूर्यवंशी तर ही ज्वाला अजून भडकणार आहे हे पण आपण पोलीस प्रशासनाने निषेध सभेमध्ये सहभागी झालात. आपलं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सोमनाथ मिळाला नाही तरी आंदोलन तात्काळ असं पुढे पुढे चालू राहणार आहे. आणि महाराष्ट्र देश पेटल्याशिवाय भारतीय संविधानाचा भारतरत्न डॉक्टर छत्रपती शिवाजी